सावरकरांना मोरया बोटीवर चढवण्यात आलं तो दिवस होता 1 जुलै 1910. समुद्र खवळलेला होता आणि सावरकर अस्वस्थ होते. आतापर्यंतच्या प्रवासात सावरकरांनी मोठ्या खुबीनं बोटीवरील पोर्ट होलची मापं घेऊन ठेवली होती. सोबतच्या अधिकाऱ्यांना संशय अजिबात येऊ न देता साधारण 5 जुलैपर्यंत बोटीने व्यवस्थित प्रवास केला. पण मार्सेलिसच्या बंदरात अचानक बोटीत बिघाड झाल्याचं लक्षात आलं. बोट बंदराजवळ थांबवण्यात आली. मार्सेलिसला येता येता 7 जुलै उजाडला होता आणि वाटेत बोटीची सांधेनळी तुटली होती. 8 जुलै 1910च्या पहाटे सावरकर उठले, ते निराळ्या आत्मविश्वासाने. पारकर नावाचा अधिकारी त्यांच्या पाठोपाठ उठला आणि ते दोघे शौचकूपाकडे निघाले. क्रमांक 2च्या शौचकूपात सावरकर शिरले. आतून दार लावून घेतलं आणि वर त्यांनी पोर्ट होलकडे झेप घेतली. त्या काचेतून बाहेर पडत पवनसुताप्रमाणे या भीमरूपी महारुद्राने उड्डाण केले. भरतमा